नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लातूर नांदेड नवीन रेल्वे मार्ग बद्दल नवीन अपडेट। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सध्या राज्यात रेल्वे मार्ग विकासाची कामे जलद गतीने सुरू आहेत। सोबतच वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रगत रेल्वे ट्रेन देखील राज्यातील वेगवेगळ्या रूटवर सुरू करण्यासाठी शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत राज्याला एकूण 4 ट्रेन मिळाले असून आगामी काही महिन्यात आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे। यासोबतच इतर ठिकाणी रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत। या दरम्यान आता लातूर ते नांदेड दरम्यान थेट रेल्वे मार्ग सुरू होणार आहे। यामुळे लातूर आणि नांदेडकरांना याचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे या दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे। मराठवाड्यातील हे दोन्ही जिल्हे रेल्वे मार्गामुळे समृद्ध होतील आणि रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती होईल। यामुळे शेती, औद्योगिक, पर्यटन आणि आध्यात्मिक क्षेत्र लाभान्वित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे। मित्रांनो, या रेल्वे मार्गाबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी आहे की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या रेल्वे मार्गाबाबत मागणी केली आहे। अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेली ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे। शिंदे यांनी या मागणी संदर्भात उत्तर देताना सांगितले की प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे, तसेच हा विषय लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल। या लातूर नांदेड रेल्वे मार्गाबाबत चव्हाण यांनी अधिक माहिती देताना सांगितले की सध्या स्थितीला लातूर ते नांदेड दरम्यान रेल्वे मार्गे 212 किलोमीटरचे अंतर आहे। हे अंतर सर करण्यासाठी तब्बल 6 तासांचा कालावधी प्रवाशांना रेल्वे मार्गे खर्च करावा लागत आहे। यामुळे लातूर ते नांदेड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन रेल्वे मार्ग लवकरच झाला पाहिजे। त्यांच्या मते या नवीन रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरादरम्यान अंतर कमी होईल आणि 100 किलोमीटर इतकंच अंतर या रेल्वे मार्गेमुळे या 2 शहरांमध्ये राहील। यामुळे निश्चितच प्रवासाचा वेळ वाचणार आहे। मित्रांनो, याबाबत अजून काही नवीन अपडेट आले तर आम्ही तुम्हाला कळवू, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।